नामवंत मानसोपचार तज्ज्ञ आणि पुणे येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक आणि विश्वस्त डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं नुकतंच दुःखद निधन झालं. त्या पार्श्वभूमीवर श्रीयुत भाऊ चासकर हे लिहिते झाले. आनंद यात्री हरपला. स्वर अनिल सोमणी. आनंद यात्री हरपला. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याबद्दल लिहिताना शब्द जड होतात, कारण काही माणसं आपल्या आयुष्यात केवळ व्यक्ती म्हणून येत नाहीत, तर ती हळूहळू आपल्या भावविश्वाचा भाग बनतात. नाडकर्णी सर माझ्यासाठी अशीच एक व्यक्ती होती. शाळकरी वयात असताना TV वर व्यसनमुक्तीचा एक कार्यक्रम लागायचा. त्या कार्यक्रमात एक डॉक्टर साध्या, सोप्या, सरळ आणि रसाळ भाषेत बोलत असत. तेव्हाच त्या माणसाबद्दल एक वेगळं आकर्षण मनात निर्माण झालं होतं. त्या डॉक्टरांचं नाव होतं डॉक्टर आनंद नाडकर्णी. वेगळं काम करणाऱ्या माणसांबद्दल मला जन्मजात आकर्षण वाटलं आहे. परंतु TV वर दिसणारा माणूस कधीतरी आपल्या आयुष्यात आणि खऱ्या आयुष्यात येईल असा विचारही तेव्हा मनात आला नव्हता. योगायोगानं सरांची ओळख झाली, गप्पा गोष्टी वाढत गेल्या आणि पुढे सरकारी शाळांमधील मुलांसाठी धडपडणारा दोस्त म्हणून नाडकर्णी सर माझी ओळख करून देऊ लागले. इथपर्यंत हा प्रवास येऊन पोहोचला. 2012 आमचं अनौपचारिक संघटन असलेल्या ॲक्टिव्ह टीचर्स फोरम महाराष्ट्र हे अनौपचारिक संघटन आकाराला आलं. शिक्षक, कार्यकर्ते, अभ्यासक, शिक्षक, प्रशिक्षक, अधिकारी, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील लोकांचा त्यात सहभाग होता. या कामाचं सरांना कोण कौतुक होतं. ATFच्या शिक्षण संमेलनात मानसिक आरोग्य आणि शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी सर नाशिकला आले होते. सुजाता पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. नाशिकचे कॉमन मित्र अरुण ठाकूर तेव्हा सोबत होते. ATFच्या संमेलनात अनेक मान्यवर येऊन गेले, परंतु हे संमेलन शिक्षकांच्या वर्गणीतून करत असल्यामुळे प्रवास खर्च वगळता मानधन देणं आम्हाला शक्य नसायचं. अरुणदादाचं सरांशी याबाबत बोलणं झालं होतं. तरीही मी सरांना थोड्या संकोचाने ही गोष्ट सांगितली. त्यावर सर म्हणाले, वंचित समूहातील मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही लोक महत्त्वाचं काम करत आहात. इतका संकोच बाळगण्याचं काही कारण नाही. मला प्रवास खर्च देखील देऊ नकोस. आधार आणि कृतिशील सदिच्छा देणारी थोरली माणसं ही अशी असतात. पुढे वेगवेगळ्या कारणांनी सरांच्या भेटीगाठी होत राहिल्या. सुरुवातीला त्यांच्याकडे जाताना मनावर थोडं दडपण यायचं, परंतु पुढे त्यांच्याशी संवाद साधताना आपण थोरल्या भावाशी बोलतो आहोत इतकी आपुलकी जाणवायची. त्यांचं विस्तृत वाचन, गोष्टी वेल्हाळ मिश्किल टिप्पणी करून वातावरण हलकं फुलकं ठेवण्याचा स्वभाव, हास्य विनोद करत बोलण्याची खुमासदार शैली या सगळ्यामुळे गप्पांमध्ये अक्षरशः गुंगून जायचो. अकोल्यामध्ये गिरीश लाड आणि आम्ही शिक्षकांनी मिळून शिक्षकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. भल्या पहाटे मुंबईहून निघून सर अगदी वेळेत अकोल्यात पोहोचले. मी त्यांची मुलाखत घेतली. विविध विषयांवर त्यांनी शिक्षकांशी हितगुज केलं. दिलखुलास गप्पा मारल्या. चिंता आणि काळजात साचलेला ताण काही क्षण तरी विसरायला लावण्याची, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देण्याची ताकद सरांमध्ये होती. सर केवळ मानसोपचार तज्ज्ञ नव्हते, ते लेखक होते, कवी होते, नाटककार होते. उत्कृष्ट संवाद कौशल्य, मिश्किल शैली लाभलेले स्टोरी टेलर होते. चौफेर वाचन, चिंतन आणि अनुभव यांचं भलं मोठं संचित त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळेपण देत असे. सरांचं काम मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात असलं तरी त्यांच्या कामाचा आवाका खूप व्यापक होता. व्यासंग स्तिमित करणारा होता. विविध क्षेत्रातली त्यांची मुलुखगिरी आणि मुसाफिरी थक्क करणारी होती. मानसिक आरोग्यासोबतच व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील त्यांचं काम अफाट होतं.
माणसाच्या जगण्याला स्पर्श करणाऱ्या अनेक क्षेत्रांचा एकत्रित विचार करण्याची क्षमता त्यांनी कमावली होती. वेध याच्या माध्यमातून त्यांनी विविध क्षेत्रातील मुलखावेगळ्या व्यक्तिमत्वांचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. त्यांचं काम, विचार करण्याची पद्धत अशी यशाची प्रेरक उदाहरणे सरांनी समाजासमोर ठेवली. शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु या विषयावरची त्यांची मांडणी विलक्षण, रंजक, रोचक होती. सरांचं नाव आनंद होतं आणि त्यांनी नावाप्रमाणेच अनेकांच्या आयुष्यात आनंदाची हिरवी बेटं फुलवली. कमालीचा रुजुतापूर्ण स्वभाव, सदैव हसतमुख चेहऱ्याचे त्यांचे आनंदी व्यक्तिमत्व कमालीचे लोभसवाणे होते. त्यांचा ऑरा आपल्याला कोणालाही हेवा वाटावा इतका कमालीचा पॉझिटिव्ह असायचा. संपर्कात आलेल्या बहुसंख्य माणसांवर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नसे. माझ्यासारख्या अनेकांना सरांचा आधार वाटत असे. ते खरोखरच आधारवड होते. काही काम पडलं की सरांना हक्काने आग्रह करायचा आणि त्यांनी तो स्वीकारायचा. आपल्या जीवनाचं अंग असलेल्या काही माणसांशिवाय आयुष्याची कल्पनाच आपण केलेली नसते. नाडकर्णी सर त्यापैकी एक. सर, तुम्ही नेहमी सांगायचं की परिस्थितीचा स्वीकार करा आणि वर्तमान काळात जगा. प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्या. आता तुम्ही नाहीत. या वास्तवाचा स्वीकार करणे आवश्यक असले तरी केवढे अवघड आहे. कधी थोडंसं उदास वाटलं की सरांना मेसेज करून सर बोलायचं आहे असं आपण म्हणायचं आणि आपण नंतर विसरून गेलोच तर सरांचाच फोन यायचा. बोल भाऊ, काय म्हणतोस, कसा आहेस? अशी आस्थेवाईक भाषेत संवाद सुरू होई. आपण काही बोलायच्या आधी अगस्ती, मिनल मजेत आहेत ना, शाळेत नवीन काय सुरू आहे अशी विचारपूस. हे बोलताना पुणे, नाशिक इथलं काम आवरून प्रवासात असताना बोलणं सुरू असायचं. माझ्यासारखं सरांनी अगस्तीवरही खूप प्रेम केलं. तो पुण्यात शिकत असताना कधीकधी वेळ घेऊन सरांकडे गप्पा मारायला जायचा. केवढ्या जिव्हाळ्याने सर बोलायचे. जीवनाकडे पाहण्याचा निरामय दृष्टिकोन सरांनी अनेकांना दिला. प्रत्येकाकडे कोणते ना कोणते कौशल्य असतात, कोणती तरी एखादी गोष्ट असतेच असते. या गृहीतकावर त्यांचा अढळ विश्वास होता. आता जणू सगळं काही संपलंय, आपलं काही खरं नाही असं ज्यांना कोणाला वाटतं त्यांनी नाडकर्णी सरांनी लिहिलेले हेही दिवस जातील हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. बुद्धाच्या विचारांचा सरांच्या व्यक्तिमत्वावर असलेला प्रभाव स्पष्ट दिसत असे. त्यांच्या कविता वाचल्या तरी सहज समजेल. पुस्तकांच्या जगात वावरतानाच माहिती तंत्रज्ञानाने घडवलेले बदल मनापासून स्वीकारत ते समाज माध्यमांच्या जगात वावरू लागले. त्यांचे यूट्यूबवरील व्हिडिओ मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी बघितले. इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही संस्था सरांनी उभी केली. ठाणे, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये संस्थेचं काम सुरू आहे. या संस्थेला 36 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 3 तपांच्या प्रवासानंतर महाराष्ट्राच्या मानसिक स्वास्थ्यासाठी भवसागर ही 36 जिल्ह्यांची सायकलवारी करण्याचा उपक्रम सरांनी आणि IPHच्या टीमने आखला होता. दिनांक 1 मे रोजी सरांनी कॉल करून सांगितलं. बोलणं झालं आणि लगेच व्हिडिओची लिंक पाठवली. 7 मे रोजी मंजिरी गोखले यांचा फोन आला. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी तुमच्याशी बोलायला सांगितलं आहे असं म्हणत त्या भवसागरबद्दल सांगू लागल्या. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तुमचा सहभाग कसा मिळू शकतो असं त्या विचारत होत्या. आम्ही शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते यात सहभाग घेऊ असं मी त्यांना सांगितलं. या विषयावर बराच वेळ आमच्या गप्पा झाल्या. नाडकर्णी सरांशी बोलून पुढचं नियोजन कळवते असं मंजिरीताईंनी सांगितलं. आम्ही बोलत होतो त्याच्या आधीच्या दिवशी म्हणजे 6 मे रोजी सरांचं मोठं ऑपरेशन झालं होतं. याची मला अजिबात कल्पना नव्हती. पुढे काही बोलणं होण्याआधीच आज सरांचा आवाज अनंतात विलीन झाला. सरांसारखी माणसं जेव्हा जातात तेव्हा पोरकं झाल्यासारखं वाटतं.
आपल्या नात्यातलं गोतावळ्यातलं जवळचं माणूस आयुष्यातून निघून गेल्यासारखं वाटतं. आजच्या कठीण काळात तर्कशुद्ध विचार करायचं शिकवणारे आणि लाभाविन प्रीती करणाऱ्या कळवळ्याच्या जाती आपल्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं असतं हे सर नसताना अधिक गडदपणे जाणवतं. म्हणूनच सर या जगात नाहीत हे वास्तव स्वीकारणं अत्यंत जड जातं आहे. असं वाटत राहतं की आपण बेसावध असताना अचानक सायंकाळी फोन येईल आणि तिकडून आवाज येईल, अरे भाऊ कसा आहेस? आपुलकीने विचारपूस झाली की सर काहीतरी टास्क देतील ही भाबडी आशा अजूनही मनात जिवंत आहे. सरांशी होणारा मनमोकळा संवाद, त्यांचा सहवास या गोष्टी किती समृद्ध करणाऱ्या होत्या. त्यांच्या पॉडकास्ट ऐकत अनेक रोचक रंजक गोष्टी समजत गेल्या. संगमनेरमध्ये वेध आयोजित करण्याची गोष्ट मात्र राहूनच गेली. सनदी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर सरांनी फेसबुकवर लिहिल्याप्रमाणे महाराष्ट्राला आदरणीय असलेल्या लोकशिक्षकांपैकी डॉक्टर आनंद नाडकर्णी हे एक होते. हे वाक्य किती खरं आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात कुणाला काही अडचण आली, कुणाला मदत लागली तर सर म्हणजे आपला हक्काचा माणूस वाटत असे. वयाच्या अवघ्या 67-68व्या वर्षी त्यांचं जाणं अत्यंत अनपेक्षित, म्हणूनच धक्कादायक आहे. आज सकाळी झोपेतून उठलो आणि बायकोने नाडकर्णी सर गेल्याची दुःखद बातमी सांगितली. सर आजारी होते का असा उलट प्रश्न तिनेच मला विचारला. जेमतेम आठवडाभरापूर्वीच आमचं बोलणं झालं होतं. भवसागर उपक्रमात तुझी मदत लागेल असं सरांनी हक्काने सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या मातीत मानसिक स्वास्थ्यासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी आखलेला भवसागर हा उपक्रम सुरू होण्याआधीच नाडकर्णी सर जीवनाचा भवसागर पार करून आयुष्याची नौका पैलतीराला घेऊन निघून गेले, पुन्हा कधीच न येण्यासाठी. नाडकर्णी सरांच्या जाण्याने व्यक्तिशः माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कदाचित ती कधीच भरून निघणार नाही, म्हणूनच मन सैरभैर झालं आहे. सर म्हणजे देणारं झाड होतं. कुणाला सावली दिली, कुणाला फूल दिलं, कुणाला फळ दिलं, तर कुणाच्या नजरेला हिरवाई आणि सौंदर्य पाहण्याची सुंदर दृष्टी दिली. व्यथा, वंचना आणि वेदनेचा भुंगा ज्या माणसांच्या मनाला कुरतडत होता, त्यांच्या मनात प्रेमाचं सिंचन करून सकारात्मक तर्कशुद्ध विचारांचा आणि चैतन्याचा आनंदमळा फुलवणारा हा जातिवंत माळी आता पुन्हा भेटणार नाही, ही कल्पनाच अत्यंत दुःखद आहे. सरांना आदरांजली असं म्हणण्याची हिंमत अजून तरी मी कमावलेली नाही. भाऊचास्कर, अकोले. स्वर अनिल सोमणी, अकोले, संगमनेर. धन्यवाद.